इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, नुकतीच 63वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा रत्नागिरी इथे पार पडली. या स्पर्धेचा निकालही लागलाय. या स्पर्धेमध्ये श्रीरंग संस्थेच्या मॉर्फोसिस या नाटकाने तृतीय क्रमांक मिळवलाय. या नाटकातील रौप्य पदक विजेते गोपाळ जोशी यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या या सगळ्या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार गोपाळजी. नमस्कार. सर्वप्रथम रौप्य पदक मिळाल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. तुम्ही गेली 25 ते 30 वर्ष या रंगभूमीवर काम करताय. हो. अनेक नाटकातून तुम्ही काम केलंय, विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही खूप वेळा भाग घेतलाय. हो. यावर्षीचं हे रौप्य पदक तुमचं 6वं आहे. एकंदर काय अनुभव आहे, काय सांगाल? खूप छान वाटतंय. पहिलं रौप्य पदक मिळालं त्यावेळी खूपच आनंद झाला होता. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवणं हे सुद्धा एक ध्येय असतं अभिनेत्याचं. बरोबर. त्याप्रमाणे मीही सुरुवातीला काही नाटकामधून रोल करत होतो, भूमिका करत होतो आणि मलाही वाटायचं आपल्याला पण रौप्य पदक मिळावं. आणि तशी एक भूमिका, मनाची एक गुंती नावाचं नाटक होतं आमचं, समीर मोने यांनी लिहिलेलं. त्यामध्ये मला ती भूमिका मिळाली, योगायोगानेच मिळाली. दुसरा एक अभिनेता ती करणार असं आम्हीच ठरवलं होतं सगळ्यांनी, पण त्याला शक्य नव्हतं काही कारणामुळे. त्यामुळे मग आपण करून बघूया म्हणून मी ती केली आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनतही घेतली. बरोबर. दिग्दर्शकांनी माझ्याकडनं खूप मेहनत करून घेतली आणि त्याचं फळ म्हणजे मला ते पहिलं रौप्य पदक मिळालं. आणि मग मला सुद्धा त्या प्रकारच्या भूमिका आवडायला लागल्या. सुरुवातीला मी विनोदी नाटकातच काम करत होतो, म्हणजे पारावरची नाटकं म्हणतो आपण, त्याच्यामध्ये माझे कॉमेडी रोल असायचे आणि मी त्याच्यात खूप मनापासून करायचो. मला खूप आवडायचं ते करायला. त्यामुळे हे असं गंभीर प्रकारची भूमिका मला जमेल का शंका होती. पण मग यावेळेला मी ते केलं, रौप्य पदक मिळालं आणि मला त्याचीही गोडी लागली आणि वेगळा आत्मविश्वास मिळाला मला त्या नाटकामुळे. आणि मग पुढे वेगवेगळ्या विषयावरची, वेगवेगळ्या जॉनरची नाटकं आम्ही करत गेलो आणि सुदैवाने आमच्या संस्थेमध्ये आम्ही मोजकी मंडळी असल्यामुळे मला चांगले रोल मिळत गेले आणि रौप्य पदकं मिळत गेली. खरंय. पण रौप्य पदक एकदा मिळाल्यानंतर पुन्हा परत मिळवण्यासाठी असं काही वाटलं की आता परत आपल्याला दरवर्षी मिळालंच पाहिजे, म्हणजे त्यासाठी तुम्ही काही वेगळे प्रयत्न केलेत? मिळालंच पाहिजे असं काही नाही, पण मिळावं म्हणून त्या भूमिकेला लागणारे कष्ट घेतच होतो. बरोबर आहे. म्हणजे मुख्य कसं होतं, ती भूमिका चांगल्या प्रकारे करणं, त्या भूमिकेचा आनंद घेणं आणि लोकांना आनंद देणं. बरोबर. हा मुख्य उद्देश. अगदी. म्हणजे रौप्य पदक मिळालंच पाहिजे असं काही हे नव्हतं, उद्दिष्ट नव्हतं. आपली भूमिका चोख करायची आणि ती करताना आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, हेच ध्येय असायचं. बरोबर. आणि मग मला वाटतं असं केलं की भूमिका चांगली होतेच आणि मग यश मिळतंच. खरंय. आपण आनंद घेतला की त्याचा आनंद आपल्या बरोबरीने लोकांनाही मिळतो. करेक्ट. अगदी बरोबर आहे. या वर्षीचं जे तुमचं नाटक होतं मॉर्फोसिस, तर या नाटकाबद्दल काय सांगाल आणि यातल्या तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? या नाटकामध्ये लेखकाने असं सांगितलंय की तुम्ही नाटक करताना, नाटक ही एक चौकट असते आणि एकदा तुम्ही चौकटीत शिरलात की त्या चौकटीतले व्हायचं, चौकटीतून बाहेर आलात की जसे आपण होतो तसं वागायचं. त्याप्रमाणे त्या भूमिकेत शिरलोय वगैरे असं न करता, ती भूमिका करताना तुम्ही ते झाला पाहिजेत, पण तुम्ही स्वतः कोण आहात हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर. पूर्ण त्या भूमिकेच्या आहारी जाता कामा नये असा एक संदेश होता. पण ते करताना त्याच्यामध्ये एका व्यावसायिक नटाची गोष्ट आहे. तो एका विशिष्ट प्रकारच्याच भूमिका करत असतो, लोकांना आवडत असतात, तो खूप प्रसिद्ध असतो. पण एक दादा काका नावाचे एक व्यक्ती असतात, ते वेगळ्या प्रकारची नाटकं बसवत असतात, वेगळ्या शैलीने बसवत असतात. तर त्यांच्याकडे ह्याने कधी काम केलेलं नसतं, कारण ते प्रत्येक गोष्टीचा अनुभव देत असतात पात्राला. अच्छा. आणि हेही सांगत असतात की प्रत्यक्ष ते न करता सुद्धा त्यातल्या भावना आपल्याला व्यक्त करता आल्या पाहिजेत. त्या गोष्टीतलं दुःख असेल, त्या गोष्टीतला आनंद असेल, हे प्रत्यक्ष न करताही आपल्याला ते दाखवता आलं पाहिजे, असंही ते सांगत असतात. पण हा व्यावसायिक नट असल्यामुळे त्याला ते आव्हान वाटतं. त्याला दुसरा एक नट हे आव्हान देतो की तुझ्यात असं हिंमत असेल तर तू त्यांच्याकडे काम करून दाखव,
तर ते मॉर्फोसिस नावाचं नाटक बसवत असतात. म्हणजे मी ती भूमिका केली होती. ते आव्हान मी स्वीकारतो आणि त्यांच्याकडे जातो. पहिल्यांदा मला ते हाकलून देतात तिथनं, कारण त्यांची पद्धत वेगळी असते, माझी पद्धत वेगळी असते. पण मी ठरवलेलंच असतं आपण यांच्याकडे करायचंच. त्यामुळे मग शेवटी माझी जिद्द बघून ते मला ती भूमिका देतात. त्या भूमिकेचं नाव होतं प्रसाद. प्रसाद हा मोठा व्यावसायिक नट असतो आणि त्याने अशा प्रकारचं काम कधी केलेलं नसतं. त्यामुळे ते प्रसादला ती भूमिका देतात. त्याची जिद्द बघून, त्याची ती भूमिका करण्याविषयीची ओढ बघून त्याला ते काम देतात आणि मग ते त्याला घडवतात त्या प्रकारे. म्हणजे मानस नावाचं पात्र असतं नाटकामध्ये. जे नाटक होणार असतं त्यातल्या मुख्य पात्राचं नाव मानस असतं. तर तो रोल प्रसादला हवा असतो, तो मिळवतो त्यांच्याकडनं. पण त्यासाठी जे जे काही करायला लागेल ते सगळं दादा काका त्याच्याकडून करून घेतात. पण त्या दादा काकांनीही पूर्वी हा रोल केलेला असतो, पण त्यांना सांभाळायला त्यांचे गुरुजी असतात. पण त्यांच्या एवढी ताकद सांभाळण्याची दादा काकांच्यामध्ये नसते. त्यामुळे ते मानसचा रोल करणाऱ्या प्रसादला त्या प्रकारे सांभाळू शकत नाहीत. आणि मग त्या प्रसादच्या मनात मानस की प्रसाद असं द्वंद्व उभं राहतं. दोनच माणसं आपल्यामध्ये आहेत असं त्याला वाटायला लागतं आणि त्याची मानसिक स्थिती बिघडते. आणि मग दादा काकांना लक्षात येतं की आपण अपयशी झालोय. असा नाटकाचा शेवट आहे. तर तो प्रसादचा रोल मी केला होता, प्रसाद आणि मग मानस असा. हा रोल करताना म्हणजे ही भूमिका तुम्हाला समजल्यानंतर नेमकं काय, कशा पद्धतीने तुम्ही त्याची रिहर्सल करत गेलात? मॉर्फोसिस या शब्दाचा अर्थ आहे शरीरात होणारे बदल. तर शरीराबरोबर मनात सुद्धा बदल होत जातात, आपल्या स्वभावात बदल होत जातात. ते त्याच्यामध्ये दाखवलंय. तर मी माणूस म्हणून एक असा हॅपी गो लकी माणूस आहे आणि तसा मी साधा आहे, माझं राहणं वगैरे साधं आहे. पण त्याच्यात पहिला जो प्रसादचा रोल असतो तो एकदम असा व्यावसायिक नट असलेला, त्याच्यामध्ये मस्ती आहे, गुरमी आहे, त्याच्यात ॲटिट्यूड आहे, असा दाखवायचा होता. त्यामुळे मला सुरुवातीला थोडे कष्ट पडले. त्यासाठी कष्ट पडले? हो, ॲटिट्यूड आणण्यासाठी कष्ट पडले. कारण माझ्यात तो नाही आहे. पण दिग्दर्शक होतेच मदतीला. त्यांच्या मदतीने मी तो दाखवण्यामध्ये बऱ्याच अंशी सफल झालो आहे असं म्हणायला हरकत नाही. मग त्याच्यानंतर सुरुवातीला आमचं त्यावरच लक्ष केंद्रित होतं. तो आम्ही पक्का केला आणि मग त्याच्यानंतर तो दादा काकांकडे जातो. तिथपासून माझा पुढचा प्रवास सुरू झाला. मग त्याच्यामध्ये पुढचं करायला मला फार कष्ट नाही पडले त्या मनाने, कारण हळूहळू ते माझ्या स्वभावाप्रमाणेच होत होतं. आणि अशा प्रकारे झालं ते सगळं. ते मॉर्फोसिस घडलं माझं. क्या बात आहे. नाटक हे टीमवर्क असतं. अगदी बरोबर. अगदी आपल्या घरच्यांपासून पडदा ओढणाऱ्या माणसापर्यंत सगळेजण या प्रवासामध्ये असतात. काय अनुभव आहे तुमचा? अनुभव माझा खूप छान आहे, कारण माझ्या नशिबात, माझ्या आयुष्यात आलेली घरातली माणसं आणि आमच्या संस्थेतली माणसं यांचा मला खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे माझी बायको, माझं औषधाचं दुकान आहे, तर मी नसताना ती माझी बायको समर्थपणे ते दुकान सांभाळते. त्यामुळे मला त्याचं काही टेन्शन नसतं. मी मोकळेपणाने इकडे नाटक करू शकतो. आणि आमची संस्था म्हणजे आमचं एक कुटुंबच आहे. आम्ही सगळे मित्र, मैत्रिणी, भावंड वगैरे असाच आमचा तिथला वावर असतो सगळ्यांचा. त्यामुळे तिथेही आम्हाला काही कुठे अवघडले पण नसतं, काहीच नसतं. आणि कोणाचे इगो वगैरे नसतात. त्यामुळे कोणीही कोणाला सांगू शकतं. म्हणजे अगदी छोट्यात छोटा कलाकारसुद्धा मोठ्या कलाकाराला सांगतो तुझं असं चुकलं आहे किंवा तुला असं हवं आहे. आम्ही प्रत्येक एकमेकांच्या सजेशन्स घेत असतो आणि त्याचाच फायदा आम्हाला आमचं पात्र चांगल्या पद्धतीने साकार करण्यासाठी उपयोग होतो. नक्कीच. किंवा हे एकंदरच नाटक सक्सेस होण्यासाठी या प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक माणसाचा त्याच्यामध्ये जो तुमचा सहभाग असतो प्रत्येकाचा, तो महत्त्वाचा ठरतो. अगदी. आणि मग ती जी नाटकाची चौकट जी मगाशी तुम्ही म्हणालात ती खूप चांगल्या पद्धतीने लोकांसमोर सादर होते. अगदी बरोबर आहे तुमचं. नाटक हे टीमवर्कच आहे 100%. कारण एकटा माणूस मी आहे चांगला नट, मी मोठे मोठे डायलॉग म्हणतो, काही उपयोग नसतो. समोरच्याचे रिस्पॉन्स वगैरे असल्याशिवाय ते होत नाही. आणि मुख्य म्हणजे तांत्रिक अंग, प्रकाश योजना, नेपथ्य याचं तर याच्यामध्ये खूपच साथ असतो. त्याप्रमाणे आम्हाला साई शिरसेकर याची प्रकाश योजना गेल्या 2 वर्षापासून मिळते. त्याच्याकडे स्क्रिप्ट दिलं, तोच आम्हाला सांगतो की असे असे लाईट्स असतील, असं असं करायला हवं. त्याच्याही काही सूचना येतात नाटक करण्यासाठी सुद्धा, त्याही आम्हाला उपयोगी पडतात. नेपथ्य संकल्पना प्रशांत साखळकर यांची होती. त्यांनी दिग्दर्शकाला जशी हवी, दिग्दर्शकाच्या जशी डोक्यात होती त्याप्रमाणे आणि त्याच्यातही काही कल्पनांची भर घालून एक छान सुटसुटीत आणि खूप देखणं नेपथ्य उभं केलं होतं. म्हणजे आम्हाला नाटकाला पूरक असं नेपथ्य होतं ते. बरोबर. प्रकाश योजना झाली, नेपथ्य झालं. रंगभूषा, आमचे सत्यजित गुरव गेले 25 वर्ष आमच्याबरोबर आहेत. ते आमच्या सगळ्या नाटकांना तेच रंगभूषा करतात. आणि ह्या सगळ्या तांत्रिक बाजू झाल्या. त्याच्याबरोबर दिग्दर्शक
हा मुख्य खांब आहे नाटकाचा. अगदी. तर आमचे भाग्येश खरेजी हे दिग्दर्शक आहेत नाटकाचे, त्यांच्या तालमीतच आम्ही तयार झालो आहे. म्हणजे अगदी आम्हाला त्यांनी शून्यापासून आत्ताच्या या स्टेजपर्यंत रौप्यापर्यंत आणून सोडलंय. अगदी खरी गोष्ट आहे. त्यांच्यामुळेच मी आज असं चांगल्या प्रकारे नाटक करू शकतोय. त्यामुळे त्यांचा हात आहेच याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, आमचे सगळे सहकलाकार, म्हणजे अगदी 2 वाक्य असलेल्या कलाकाराकडनं सुद्धा आपल्याला काहीतरी घेता येतं. तो आपल्याला काहीतरी सुचवतो. त्याप्रमाणे सगळ्यांचं सहाय्य होतं. किशोरजी साठे, त्यांना अभिनयाचं प्रमाणपत्र मिळालंय, त्यांची सुद्धा माझ्या या भूमिकेसाठी खूप मदत झाली. आणि मयुरा जोशी, जिने माझ्याही आधी रौप्य पदकं मिळवलेली आहेत, अभिनय प्रमाणपत्र मिळवलेली आहेत, ती माझ्याबरोबर को ॲक्ट्रेस होती, तिची सुद्धा खूप मदत झाली. आणि बाकी सहकलाकारांची सुद्धा उत्तम साथ होती. त्यामुळे असं सगळं टीमवर्क असल्यामुळे नाटक खुललं जास्त आणि मला माझी भूमिका करायला सोपं पडलं. मला फार कष्ट पडले नाहीत या सगळ्यांच्या मदतीमुळे. बरोबर आहे. म्हणजे तुमची भूमिका खुलवण्यासाठी प्रत्येक तुमच्या ह्या सहकलाकारांनी दिलेलं योगदान, तुमचे दिग्दर्शक, तुमचं नेपथ्य आणि तुम्हाला मिळालेलं प्रकाश योजना, या सगळ्याचा एक सुंदर असा इम्पॅक्ट म्हणून, एकत्रित परिणाम म्हणून आमचं हे नाटक सुंदर झालं. खूप छान. मला असं सांगा की जेव्हा तुम्ही पारावरची नाटकं करता, तर त्यावेळेचं नाटक करणं, ती भूमिका करणं आणि राज्य नाट्य स्पर्धेमधलं नाटक, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वेगळेपण नेमकं जाणवतं? थोडंसं फरक सांगायचा म्हणजे ते पारावरचं नाटक लोकांसाठीच असतं फक्त. म्हणजे लोकांना हसवणं किंवा लोकांना रडवणं हाच उद्देश असतो. म्हणजे लोकांनुनयी असा एक शब्द वापरला जातो. बरोबर. तसं. आणि हे नाटक म्हणजे विषयाला घट्ट पकडून राहणं, त्याच्यातनंच जाणं. म्हणजे कोणाला आवडण्यासाठी किंवा कोणाला हे करण्यासाठी नाही, तर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे हा उद्देश ठेवून केलेलं असतं. आणि पूर्णपणे त्या एका विशिष्ट चौकटच म्हणूया आपण, त्या बंदिस्त चौकटीतच केलेलं असतं. बरोबर. कुठेही जास्त म्हणजे लोक हसतायत म्हणून जास्त काही करायचं किंवा लोकांना रडवायचंय म्हणून अधिक रडवायचं वगैरे असं काही करता येत नाही याच्यामध्ये. त्याच्यामध्ये या स्पर्धेच्या नाटकामधून लोकांना काही मेसेजही द्यायचा असतो. आणि तुम्हाला तुमचं असं काही जास्त करता येत नाही, त्याच्यात करायचं नसतं. रादर म्हणजे जे आवश्यक आहे त्या भूमिकेला, त्या विषयाला, त्या नाटकाला तेवढं आणि तेवढंच करायचं असतं. हा एक मोठा फरक दोन्ही याच्यामध्ये आहे. तुम्हाला पारावरच्या नाटकामध्ये पूर्ण मोकळीक असते. बरोबर. हवं तसे तुम्ही ॲडिशन घेऊ शकता, पंचेस काढू शकता वगैरे. तसं इथे करता येत नाही. इथे तुम्हाला विशिष्ट चौकटीतच करायला लागतं आणि तेच जरा आव्हानात्मक असतं. खरंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यनाट्यचे जे निकाल लागतात ते समोर जे 3 परीक्षक बसलेले असतात ते ठरवतात. त्यांच्यासाठी हे नाटक असतं. लोकांसाठी असतंच, पण जास्त करून त्यांना प्रभावित करण्यासाठी हे नाटक असतं. त्यासाठी प्रयत्न करायला लागतात. म्हणजे फक्त लोकांना आवडलं असं नाही चालत, त्या समोरच्या 3 माणसांनाही आवडायला लागतं, परीक्षकांनाही. याचाही विचार करायला लागतो. आणि एकंदरच जी काही तुमची स्पर्धा असते, स्पर्धेमध्ये जी वेगवेगळी नाटकं असतात, वेगवेगळे विषय असतात, त्या सगळ्यांमधून आपलं नाटक कसं प्रभावशाली बनेल हा पण एक मला वाटतं वेगळा विचार राज्यनाट्यामधून. अगदीच. आणि काय होतं, या निमित्ताने आपल्याला वेगवेगळे विषय हाताळता येतात नाटकामध्ये. नाहीतर आपण जेव्हा पारावर वगैरे करतो तेव्हा एक ठराविक प्रकारची, म्हणजे एक विनोदी नाटक किंवा एक असं कौटुंबिक, जिव्हाळ्याचं, हृदयस्पर्शी वगैरे अशी नाटकं असतात. पण इथे आपण आपली जी नटाची भूक असते अभिनेत्याची, वेगळं काहीतरी करायची, फक्त अभिनेत्याची असं नाही, सगळ्या टीमचीच भूक असते ती. आपण काहीतरी वेगळं करूया, काहीतरी प्रयोग करूया नाटकामध्ये. तर हे सगळं आपल्याला या स्पर्धेत करता येतं. वेगळा अभ्यास करता येतो. त्यानिमित्ताने आपला नाटकाचा अभ्यास होतो, वेगळ्या प्रकारचा अभिनयाचा, नेपथ्य, सगळ्या गोष्टींचा आपला अभ्यास होतो, जास्त अभ्यास होतो. खरंय. आणि मला वाटतं एक अभिनेता घडण्यासाठी राज्यनाट्य हे खूप चांगलं माध्यम आहे. अगदी परफेक्ट बोललात. गोपाळजी, 6वं रौप्य पदक मिळवल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. तुमची ही यशाची वाटचाल अशीच चालत राहू दे आणि अशी अनेक रौप्य तुमच्या नावावर कोरली जाऊ देत, ह्याच शुभेच्छा देते आणि याच पॉझिटिव्ह नोटवर मी इथे थांबते. मला इथे बोलवून तुम्ही माझी मुलाखत घेतलीत आणि मला बोलण्याची संधी दिलीत, याबद्दल मी सुद्धा आकाशवाणीचे खूप आभार मानतो. धन्यवाद. इंद्रधनुष्य